चला नमस्कार. गुड न्यूज आहे. मे महिन्याच्या हप्त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे वाटप झालेले आहे. दोन वेगवेगळ्या प्रकारे सरकारने जी आर काढलेले आहे. पहिला जी आर जो आलाय त्यानंतर 13, 14 आणि 15 तारखेला तुम्हाला पैसे आलेत. त्यानंतर महिलांना असं वाटलंय की आपण अपात्र झालेलो आहे. मग काल सरकारने परत नवीन जी आर काढलाय 730 कोटी रुपयाचा, ज्यामध्ये मार्च आणि एप्रिलचं ज्या महिलांना पैसे आले नव्हते त्या महिलांना पैशाचं वितरण होणार आहे. एक रकमी आजपासून पुन्हा पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे 3,000 रुपये. आणि परत एक नवीन गुड न्यूज आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचा जो काही हप्ता आहे त्या हप्त्या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आहे. अनेक महिला आहे मार्च एप्रिलचा हप्ता जमा झाला की लगेच कमेंट करतात की सर मे महिन्याचा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे. तर तुमच्या मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात सुद्धा ही महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आणि व्हिडिओ एकदा लाईक करून द्या. बघा इथे जर पाहिलं असेल 1500 रुपये कधी मिळणार, ई-केवायसी बाबत सुद्धा तातडीची सूचना आलेली आहे. कुठल्या महिन्या संदर्भामध्ये हे मे संदर्भामध्ये अपडेट. आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते आहेत यशस्वीरित्या हे खात्यात जमा झालेले आहेत आणि चालू आहे. आज कालचा जी आर आहे त्यापासून आज महिलांच्या खात्यात 3,000 रुपये येत आहेत. उद्या सुद्धा ज्या महिलांना आज पैसे आले नसतील त्यांना उद्या पैसे जमा होतील. आणि त्यासोबत तुमचे मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात सुद्धा सरकारने महत्वाचे अपडेट दिलेले आहे. तुम्ही जर पाहिलं असेल मार्च आणि एप्रिल 3,000 रुपये हे तुमचे जमा झालेले आहे. एकंदरीत 2 महिन्याचे प्रत्येकी तुम्हाला 1,500 रुपये जमा झालेले आहे. 1,500 असे मिळून 3,000 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले, महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे. आणि आजपासून सुद्धा नव्याने पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे. किती पैसे येत आहेत तर 3,000 रुपये महिलांना हे सुद्धा जमा होत आहे. परंतु कोणत्या महिला आहेत ज्यांना ऑलरेडी मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले त्या महिला नाही, ज्यांना पैसे मिळाले नव्हते मार्च आणि एप्रिल महिन्याचे त्या महिला, किंवा ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता नव्हता मिळाला, फेब्रुवारीचा हप्ता नव्हता मिळाला, ई-केवायसी केल्याच्या नंतर मग त्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये सुद्धा जमा होत आहे. ज्या महिला होते मागचे हप्ते नव्हते आले, मागचे हप्ते नाही आले, परंतु आता पुढचे ई-केवायसी केल्यानंतर त्या महिलांना सुद्धा हप्ते वितरित होत आहे. इथं जर पाहिलं असेल तर मार्च महिना एप्रिल महिना मिळालेत, मे महिना इथं तुम्हाला प्रलंबित दिलेला आहे, म्हणजे मे महिन्याचे अजून पैसे मिळाले नाही. मग कधीपर्यंत खात्यात येतील ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मिळणार. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इथे तुम्हाला दिले मे महिना सुरू 20 दिवस उलटले तरी हप्ता प्रलंबित झालेला. आजपर्यंत पाहिलं सरकारने तो महिना संपल्याच्या नंतरच पैसे जमा केलेले आहे. म्हणजे मार्च संपलाय, एप्रिल संपलाय, मे चालू आहे, मेचे 20 दिवस संपलेले आहे. मग सरकारने मार्च आणि एप्रिलचे तुम्हाला मे महिन्यामध्ये दिलेत. मग मे महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्याच्या एंडिंगला मिळू शकतो का त्या संदर्भात सुद्धा बघा. मे महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे. लांबणीवर गेला आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं उशिरा मे महिन्याच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. 20 दिवस उलटून याबाबत शासनाकडून कोणतीही अधिकृत अपडेट किंवा माहिती समोर आलेली नाहीये. 20 दिवस झालेले आहेत, आज 21वा दिवस आहे, हरकत नाहीये. तुम्हाला पैसे कधीपर्यंत मिळते ते इथं पाहणं अत्यंत गरजेचं. बघा प्रलंबित हप्ता खात्यात कधी जमा होऊ शकतो असं त्यांनी सांगितलंय. मे महिन्याचे शेवटचे 2 आठवडे पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात. बघा मे महिन्याच्या एंडिंग पर्यंत शक्यता कमी प्रमाणामध्ये आहे, परंतु आज पुढील महिना हप्ता अधिक लांबणीवर गेल्यास महिलांना थेट पुढच्या महिन्यात पैसे मिळू शकतात. म्हणजे साधारणतः जून महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला पैसे येऊ शकतात. अद्याप अधिकृत तारखेची घोषणा त्या ठिकाणी महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे किंवा सरकारकडून झालेले नाहीये की कधीपर्यंत तुम्हाला मेचा हप्ता येईल. बघा लाखो महिलांचे अर्ज बाद का करण्यात आलेले तर त्यात वेगवेगळे कारण तुम्हाला सांगितलेले आहेत. निकषात न बसणे म्हणजे ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाही त्यांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे. ई-केवायसी प्रक्रिया त्यांनी केलेलीच नाहीये किंवा ती प्रक्रिया अपूर्ण आहे अशा महिलांना सुद्धा या ठिकाणी बाद केलेले आणि बाकीच्या महिलांना इथं ग्रीन सिग्नल दाखवलाय म्हणजे त्यांना पैसे जमा होत आहे. आता ई-केवायसी न केलेल्या योजनेचा लाभ कायमचा बंद होणार आहे का तर हो. ज्या महिलांनी ई-केवायसी केलेलीच नाहीये, अर्धवट बाकी आहे, त्या महिलांना कायमचेच आता पैसे मिळणार नाहीत. परंतु ज्यावेळेस सरकार ई-केवायसीची मुदत वाढ करेल त्यावेळेस तुम्हाला ते पैशाचं वितरण होईल. बघा ई-केवायसी पूर्ण असल्यास तुमचा लाभ निरंतर त्या ठिकाणी सुरू राहणार आहे. ई-केवायसी न केल्यास सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केलेल्या महिलांचा लाभ कायमचा त्या ठिकाणी बंद होईल
किंवा बंद झालेला आहे. लक्षात ठेवायचं, आपला लाभ सुरक्षित ठेवण्यासाठी या 3 कृती त्या ठिकाणी करा त्यांनी सांगितलेलं आहे. नंबर 1 चा जर विचार केला तर प्रतीक्षा करा, म्हणजे मे अखेरीस किंवा पुढील महिन्यातील हप्त्यासाठी वाट पहा. जसं तुम्हाला मार्च एप्रिलचा हप्ता असं वाटलं की काही महिन्यांना आपल्याला अपात्र केलंय का, पण आजपासून परत नव्याने 3,000 रुपयाचं वाटप सुरू आहे. त्यानंतर केवायसी तपासा, तुमची केवायसी तातडीने पूर्ण असल्याची खात्री करा. ही केवायसी पूर्ण आहे तरच पैसे मिळत आहेत. लक्ष ठेवा, केवळ अधिकृत घोषणेवर विश्वास ठेवा. ज्यावेळेस महिला व बालकल्याण मंत्री प्रत्येक वेळेस माहिती देत आहेत कधी पैसे जमा होणार आहेत काय, तर त्यावर सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आपल्या चॅनल नवीन आहे, सबस्क्राईब सुद्धा करा. आणि लवकरच तुम्हाला मे महिन्या हप्ता जो आहे तर या महिन्याच्या एंडिंगला येण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण तो लांबणीवर जाण्याचं म्हणणं आहे. जून महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळेल. आणि ज्या महिलांना मार्च एप्रिलचे पैसे नसतील मिळाले ते आजपासून त्याचं वितरण चालू आहे. आज ज्या महिलांना मिळणार त्यांना उद्या पैसे येतील. ठीक आहे, थांबतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.